नमस्कार मंडळी, स्टोरी टेलर प्रीती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता मानदेशी माणसं या पुस्तकातील दुसरी व्यक्तिरेखा झेल्या याचं भाग 2 याचं वाचन मी करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हिऱ्या माणकांनी भरलेली दरी, झाडाच्या खोडा एवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीला सुद्धा गिळणारे साप, सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले, सगळे रंगलेले, गुंगलेले. मी झेल्याकडे पाहिलं. एका मुलाच्या अंगरख्याची मागली बाजू आणि कुणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचं टोक याची गाठ तो हलक्या हातानं मारत होता. सर्वांना चुकवून आपण काय गंमत करतोय म्हणून झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावत नव्हता. दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणलं. पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. माझ्या वागणुकीवर तो खुश होता. शाळेत त्यानं कितीही व्रात्यपणा केला, खोड्या केल्या तरी मी केवळ हसायचो. मुळात झेल्या हा एक चुणचुणीत पोरगा होता हे मला कळून चुकलं होतं. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नव्हते. त्याच्या व्रात्यपणात, खोड्यात सुद्धा बुद्धीची चमक असे, कल्पकता असे. हळूहळू झेल्या माझा अगदी पट्ट शिष्य झाला. शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, आंघोळ करावी आणि येताना कळशी भरून घेऊन यावी. चहा करून घ्यावा आणि शाळेला जावं. पुन्हा 10 वाजता शाळा सुटली की चूल पेटवावी, मुठभर तांदूळ उकडावेत, दुधा-ताकाबरोबर 4 घास खावेत आणि पुन्हा शाळेला जावं. संध्याकाळी दुपारचा उरलेलाच भात, तोही नसला तर 4 पैशाचे चणे, मुरमुरे, माप 2 माप दूध घ्यावं आणि घोंगडी पसरून पडावं. अगदीच उदास एकलकोंड वाटू लागलं तर रॉकेल तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात काही वाचावं. घोंगडीवर पडल्या पडल्याच या दुःखमय आयुष्याचा विचार करावा. कुठला माणूस कुठेतरी फेकला गेला होता आणि काहीतरी करून कसं तरी जगत होता. या एकलकोंडीत झेल्या माझा साथीदार झाला. झोपायला तो माझ्या खोलीत येऊ लागला. त्याच्या बालबुद्धीला पडलेले प्रश्न ऐकून हसण्यात, उत्तरं देण्यात जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागला. कुठंतरी ऐकलेले विषय त्याच्या डोक्यात असत आणि ते माझ्यापाशी येऊन तो बोले. कधी त्याचे प्रश्न असे असत की मी चकित होऊन जाई. एकदा तो गंभीरपणानं बोलला, "मास्तर, मी तालुक्याच्या गावी जाणार हाय उद्या." "का रे?" "फौजदाराला मारायला." "ठीक, काय केलं रे त्याने तुझं?" "झेंडा घेऊन गांधी की जय म्हणलं म्हणजे त्याचं पित्त का बरं उठतं?" "मी जाणार हाय आणि राती त्यो निजला म्हणजे सळई तापवून त्याच्या डोळ्यात खुपसणार हाय." ते दिवस ऐन चळवळीचे होते. 42-43चे. पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडी घडी कानावर येत. झेल्यानं कुठं कोण बोलताना ऐकलं होतं कोण जाणे. कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी. तो नाना प्रश्न मला विचारी. त्याला धाडसी माणसं फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. असंच एकदा पूर्वी शाळेत न येण्याचं कारण मोठ्या रसाळ भाषेत त्याने मला सांगितलं. "मास्तर, तुमच्या अगोदर होतो तो टरका मास्तर भारी मारकुटा. हात भारी लागायचा त्याचा. जवा तवा फडाफड मारायचा. एकदा मी आणि मांगाचा बाळ्या पडकात विडी वडत होतो ते त्यानं बघितलं. दुसऱ्या दिवशी पोरांकडून मला हुडकून साळत नेलं आणि चांगली वावभर लांबीची चिंचची फोक घेऊन दाती खाती येऊन हाणलं. काय सांगू मास्तर, माझ्या समद्या कमराला वेढा आला. इतका फोक लवचिक आणि लांबार होती. मनगटा एवढं वळ समद्या अंगावर उठलं होतं. मी बी साळतच त्याला. आई भणीवरून शिव्या दिल्या. तो जसा मारायचा तसा मी शिवी द्यायचा. तेवढा मार खाल्ला आणि पुन्हा हानका बिगार साळतच गेलो नाही." झेल्याचा हा पराक्रम ऐकून मी थंड झालो. "म्हणजे विड्या ओढतोय म्हण की तू." सांगण्याच्या भरात झेल्या बोलून गेला होता. ती जाणीव होताच तो ओशाळला. तरी खाली मान घालून म्हणतो काय, "थंडीचं कधी कधी वडतो मास्तर." त्यावर मास्तर काय बोलणार. पुढे पुढे झेल्याची मला हरघडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई.
कधी लाकूड फाटा संपला की ते ध्यानात यायचा अवकाश बाहेर पडे आणि काटक्या कुटक्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी 4 पोरं तो मदतीला घेई. खोली उखणली की ती माझ्यावर नकळत सारवून घ्यावी. पाण्याची कळशी भरून ठेवावी, भांडी घासावीत, बाजार करावा. ज्याला पडेल ते काम करी. सकाळ संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करी. प्रथम मला संकोच वाटे, पण झेल्याचा माझ्यावर खराच जीव होता. तो या गोष्टी माझ्यावरील भक्तिखातर करत होता. हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडे लक्ष पुरवू लागला. हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी कायम नोकर नव्हतो, तात्पुरता 3 महिन्यापुरता होतो. झेल्याला मारणाऱ्या मास्तराच्या बदलीवर आलो होतो. ते पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते आणि पोटाची टीसभर खळगी भरण्याची कुठं चाकरी मिळते याच्या शोधात मी पुन्हा वणवण भटकणार होतो. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचं बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठं येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठे जाणार होतो हे माझं मलाच माहीत नव्हतं, तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तू? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठा मास्तर शाळेत होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडे ये, माझ्या वर्गात ये. 7वी पास हो, इंग्रजी शिक. मी सारं खोटं बोललो. झेल्याच्या बालबुद्धीचे समाधान झालं. मी सामानाची आवरावर केली. होतं कुठं सामान, 4 भांडीगुंडी, तीही इथून तिथून मागून आणलेली, ती परत केली. अंथरुणा पांघरुणाची वळकटी केली, कपडे पिशवीत घातले. हे सारं करताना झेल्या मदत करत होता, इकडून तिकडे घोटाळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, पेन्सिल आणि चाकू एवढे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिले. शेवटी निघालो. सर्वांना भेटलो, मुलांचा निरोप घेतला आणि निघालो पायीच. 4 मुलं घालवायला वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. कुणीच बोलत नव्हतं. ऊन तापू लागलं होतं. मी माझी वाट तुडवत होतो आणि माझ्या कडेकडेनं येण्याचा अट्टाहास झेल्या करत होता. गावचा ओढा ओलांडला. निंबवड्याची हद्द संपली. पालवी झडलेल्या पिंपरणीखाली आलो. झेल्या, जा तू आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्यानं एकाएकी उंजळीत तोंड झाकलं आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचं आता त्या शाळेत. त्या निर्जन पाऊल वाटेला पालवी झडलेल्या पिंपरणीखाली झेल्या माझ्या गळ्यात पडून रडला. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरख्याच्या बाहीनं तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागं वळून पाहत होता. मी पिंपरणीखाली त्याच्याकडे पाहत उभा होतो. पाऊल वाटेची वळणं घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठं असेल, कसा असेल, शिकला सवरला असेल, 4 पैसे मिळवू लागला असेल, मोठा सुखी आणि समाधानी असेल. ही शक्यता अगदी कमीच. झेल्या पुन्हा शाळेची पायरीही चढला नसेल. ही 4-6 वर्ष त्यानं अशी उंडारण्यात, खोड्या करण्यात टवऱ्यासारखी घालवली असतील. आणि आता फार झालं तर कधीमधी तो भात्यावर बसत असेल, उघडा वागडा घामानं डबडबलेला. त्याची काळी सावळी बायको कपाळावरला घाम पुशीत भाता ओढत असेल. घरात एखादं खिडमं पोरगं किंचाळत असेल.